मित्र याला कावळे 7 पॉईंट म्हणतात. कारण याचं कारण असं आहे की या ठिकाणी 7 आपल्याला धबधबे दिसतात, म्हणून कावळे 7 असा हा पॉईंट आहे. पहा हे धबधबे पहा, हे आपले 2 धबधबे आहेत आणि हे सर्व पाणी खाली पडत नाही तर वरती येतं, अगदी तुषार वरती येतात. हे तुम्हाला मी आधीच धबधबे दाखवले होते. पाणीसुद्धा वरती येतं, बॉटल फेकलेली तीसुद्धा वरती येते. त्यानंतर तुम्हाला हे पहा तिसरा धबधबा दाखवतो. पाऊस कमी आहे त्यामुळे पाणीसुद्धा तेवढंच कमी आहे. हा तिसरा धबधबा, त्यानंतर हा चौथा धबधबा. काय झालं मित्र, 2-4 दिवसापासून पाऊस कमी आहे त्यामुळे धबधब्याला पाणी कमी आहे. नाहीतर या ठिकाणी प्रचंड पाणी असताना आम्ही ज्या ठिकाणी व्हिडिओ करतो, ज्या ठिकाणी आम्ही उभा आहोत त्या ठिकाणी सुद्धा आमच्या अंगावरती अगदी पाण्याची तुषार आमच्या अंगावरती येत आहेत. त्यानंतर हा 5वा धबधबा आहे. तर हे पहा, तुम्ही सर्व पाहू शकताय. आणि 6वा धबधबा जो आहे तो जरासा कमी वाहतोय. हे पहा, जरासा कमी वाहतोय, पाऊस कमी आहे. आणि 7वा जो धबधबा आहे तो तुम्हाला दाखवतो. हा पहा, हा 7वा धबधबा आहे. हे पहा, या ठिकाणी जास्त पाणी आहे. हा 7वा धबधबा आहे. पाऊस कमी असल्यामुळे पाणीसुद्धा कमी आहे. अशा प्रकारचे 7 धबधबे आहेत. मित्र, अतिशय जबरदस्त सीन आहे. लागोपाठ 4 धबधबे आणि अगदी सह्याद्री आहे. परंतु काय आहे, संडे आहे आणि अतिशय भीड आहे. पहा, भीड जवळपास 3.5 ते 4 किलोमीटर आम्ही चालत आलो. आमची गाडी आणखीन पाठीच आहे तरीसुद्धा आम्ही चालत चाललो. हे पहा, समोरसुद्धा धबधबा आहे, मोठा धबधबा आहे. 4 किलोमीटर चालत आलो आम्ही. आज खरं ट्रॅकिंग झाली, आमची ट्रेकिंग झाली. अगदी सह्याद्री ट्रेकिंग किंवा आंबोली ट्रेकिंग म्हटलं तरी काय हरकत नाही. पहा, सगळे धबधबे पहा. हे बघा, ट्रॅफिक पण पहा.